Audio Jungle. Audio Jungle. प्रकारची प्रस्तावना करू नये अशी एक गोड विनंती आहे आणि त्या विनंतीचा स्वीकार करून आपण या कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत. सुरुवातीलाच कमल आठवले मॅडम यांना विनंती आहे की त्यांनी आपली एक रचना सादर करावी. नमस्कार सर्वांना. माझ्या कवितेचं नाव आहे, एक अभंग आहे प्रकार, संतांची भूमी. महाराष्ट्र संतांचा सखोल विचारांचा, महाराष्ट्र संतांचा सखोल विचारांचा, भाग्य उजळे जनांचा ही कर्मभूमी, भाग्य उजळे जनाचा ही कर्मभूमी. अशा कर्मभूमी जन्म घेऊनी, अशा कर्मभूमी जन्म घेऊनी, दिशा दावी माने भाविकांना, दिशा दावी माने भाविकांना. विचार वरदान देऊनी संदेश, विचार वरदान देऊनी संदेश, धरुनी आस पदोपदी, धरुनी आस पदोपदी. भविष्याची वाणी असे थोर संत, भविष्याची वाणी असे थोर संत, हो भाग्यवंत सारे भक्त, हो भाग्यवंत सारे भक्त. भेदभाव टाळा विचारांचे कर्म, भेदभाव टाळा विचारांचे कर्म, आचारांचे धर्म देऊ संदेश, आचारांचे धर्म देऊ संदेश. करोनी प्रगती सोडा अहंकार, करोनी प्रगती सोडा अहंकार, संतांचे विचार सकळ जन, संतांचे विचार सकळ जन. जनजागृतीने संत साहित्याचे, जनजागृतीने संत साहित्याचे, मनी भाविकांचे प्रगतुनी, मनी भाविकांचे प्रगतुनी. महाराष्ट्र संतांचा सखोल विचारांचा, भाग्य उजळे जनांचा ही कर्मभूमी, भाग्य उजळे जनांचा ही कर्मभूमी. धन्यवाद. अतिशय सुंदर. सुरुवातीला सांगितलं महाराष्ट्र ही एक संतांची भूमी आहे आणि संतांच्या भूमीमध्ये हा संतांचा अभंग ऐकताना खरोखरच मनोमन आनंद झाला. काव्याची ही परंपरा अगदी ज्ञानेश्वर संत तुकाराम संत ज्ञानेश्वरांपासूनच आपल्यापर्यंत चालत आलेली आहे आणि अशाच काव्याची परंपरा आपण सर्व गुरुवर्य कवी कवयित्री सादर करत आहात. पुढच्या कवींना मी आमंत्रित करते. सन्माननीय विवेक कुलकर्णी सर यांना, सन्माननीय विवेक कुलकर्णी सर यांनी आपली एक रचना सादर करावी अशी मी त्यांना विनंती करते. धन्यवाद. सर्वप्रथम मी सोनवणे सरांचं खूप खूप अभिनंदन करतो. कवितेच्या कार्यक्रमाला जिथं माणूस उभा राहत नाही तिथं 2 दिवस सलग कार्यक्रम घेणारा आपल्या शहरातला वाघ दिलाचा माणूस, यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. गझल सादर करणारे ते आले 2 सुट्टे शेर. एक शेर मबाज सरांसाठी आहे खास. मावेल का कधीही शब्दात सांग बाबा, मावेल का कधीही शब्दात सांग बाबा, का आठवे कुणाही दुःखात सांग बाबा. आहे समोर तोवर बोलून घे हवे ते, आहे समोर तोवर
बोलून घे हवे ते, बोलेल काय नंतर चित्रात सांग बाबा. वा, धन्यवाद. आणि हा पण तुमच्यासाठीच आहे. दाद मोकळी हल्ली मिळणे सोपे नाही, दाद मोकळी हल्ली मिळणे सोपे नाही, प्रत्येकाच्या गटात घुसणे सोपे नाही. स्वप्न गुलाबी काल पाहिले जिच्या सोबती, स्वप्न गुलाबी काल पाहिले जिच्या सोबती, तिच्या पतीला दाजी म्हणणे सोपे नाही. धन्यवाद बाबासाहेब. स्वप्न गुलाबी काल पाहिले तिच्या सोबती, तिच्या पतीला दाजी म्हणणे सोपे नाही. मी गझल घेतोय. उसळून फार येतो आवाज दाबला तर, उसळून फार येतो आवाज दाबला तर, थैमान घालतो तो मोकाट सोडला तर. उसळून फार येतो आवाज दाबला तर, थैमान घालतो तो मोकाट सोडला तर, मिटतीलही कदाचित मतभेद वाढलेले, मिटतीलही कदाचित मतभेद वाढलेले, जुळतील छान नाती संवाद साधला तर. मिटतीलही कदाचित मतभेद वाढलेले, मिटतीलही कदाचित मतभेद वाढलेले, जुळतील छान नाती संवाद साधला तर. मग हा शेर खास आहे का. होता महान इथला प्रत्येक शूर योद्धा, होता महान इथला प्रत्येक शूर योद्धा, घसरेल मोल त्याचे जातीत मोजला तर. होता महान इथला प्रत्येक शूर योद्धा, घसरेल मोल त्याचे जातीत मोजला तर. आहे दुरावलेला तो मित्र पण जीवाचा, आहे दुरावलेला तो मित्र पण जीवाचा, धावेल तोच केवळ आवाज ऐकला तर. आणि मागता घेतो. आलबेल सर्व काही जोवर विवेक जागा, आलबेल सर्व काही जोवर विवेक जागा, पळता भुई कमी बघ तोच झोपला तर. उचलून फार येतो आवाज दाबला तर, थैमान घालतो तो मोकाट सोडला तर. खूप खूप धन्यवाद. मनापासून धन्यवाद सर. अतिशय सुंदर. असं म्हणतात मन हे कुठं जाईल सांगता येत नाही, म्हणूनच आपल्या बहिणाबाई म्हणतात मन वढाय वढाय उभ्या पिकात लठोर, किती हाकल हाकल फेरी येतं पिकावर, फेरी येतं पिकावर. धन्यवाद सर. यानंतर पुढच्या कवयित्री सन्माननीय अलकाताई नाईक यांना मी विनंती करते की त्यांनी आपली एक रचना सादर करावी. अलकाताई नाईक या मुंबईवरून आल्यात आणि अतिशय सुंदर असं त्यांचं कार्य, अगदी शब्दात सांगणं तर कठीणच आहे की आज काव्यमंचाशी एक ग्रुप झाल्यात आणि आपल्या कुटुंबाचाच एक भाग अलकाताई नाईक आपली एक रचना सादर करतायत. नमस्कार. रचना सादर करण्यापूर्वी सर्वांना मी सांगते की अवयवदानाची मी कार्ड आपल्याला वाटलेलीच आहेत, त्याची सर्वांनी नोंद घ्यावी आणि त्याप्रमाणे काहीतरी आपण आपल्याकडून समाजासाठी करावं. आपण सर्वजण पुण्यामध्ये आला आहात, तर सर्वांना आमंत्रण आहे की आपण सर्वांनी कोकणात सुद्धा यावं. आपल्या कोकणामध्ये आपण संमेलन घेऊ, त्यावेळेला सर्वांना जरूर आमंत्रण येईल. माझे गाव माझे जैतापूर, माझ्या कवितेचं शीर्षक आहे माझे गाव. आंबोळगडाच्या कुशीत आहे गाव माझे जैतापूर, एके बाजू यशवंतगड, दुसरे बाजू राजापूर. जी जी रजी नभ चुंबिती झाडे वेली, गर्द झऱ्याच्या ओटीत मेघालिंगिती सागरास मनमोज करीते नावेत. जी जी रजी सुरंगी
शाहिरी सदैव नांदते ग. कथा कविता नाट्य सारे दशावताराची धूम ग. जी जी र जी. आंबा फणस काजू कोकम हेच इथले धन ग. बासळी भातन रस घावणे खाज चिक्की लाडू ग. जी जी र जी. असतो आतून हळवा प्रेमळ दिसतो काळा कातळ गो. कोकणातलो माणूस यो फणसासारखो ग्वाड गो. जी जी र जी. सजले अंगण शेण मातीने निनादले सुर शाहिरीचे. महाराष्ट्र हे राजा आमुचे शिवबाचे मावळ्यांचे. जी जी र जी. क्रांतिकारा तुर शिलेदारा तुर. त्यानंतर स्त्रियांची परिस्थिती कशी आहे. चूल फुंकणे सदैव नशिबी उपासमारी गरिबी ग. पाणी काढता कंबर मोडली पाणी काढता कंबर मोडली शोधी कुरल्या शिंपली ग. जी जी र जी. जावळ्या बांधून रात्रंदिवस शिवत होती गोधडी ग. शेतमजुरी करणारी आता चालवीशी तू रिक्षा ग. जी जी र जी. शिक्षणाने दार उघडले कम्प्युटरचे गणित जमले. व्यापारीण तू मासळीची व्यापारीण तू मासळीची चक्की चालवी पिठाची. जी जी र जी. खाणावळ चालवली तू पोट भरी कुटुंबाचे. ट्रेनिंग आता सुरू झाले बेकिंग कुकिंगचे. जी जी र जी. कुल गौरी तू ग दुर्गा शक्ती तू ग. कुल गौरी तू ग दुर्गा शक्ती तू ग. जी जी र जी जी र जी. सर्व दुर्गा शक्तीला नमस्कार. धन्यवाद. खूप छान अलकाताई. अलकाताईंनी आपल्या गोड आवाजामध्ये आपली रचना या ठिकाणी सादर केली आणि आम्हा सगळ्यांना अक्षरशः कोकणाचं दर्शन घडवून दिले तुम्ही. ताईंचा या ठिकाणी सन्मान आपल्या आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षांच्या हस्ते होत आहे. अभिनंदन ताई. या ठिकाणी पुढील नाव मी घेते. शैलजा करोजा नवी मुंबई यांनी आपली रचना सादर करावी. शैलजा करोडेताई यांनी आपली रचना सादर करावी. तसेच पुढील कवींनी तयार राहायचे. सतीश कांबळे सर तसेच सुभाष चव्हाण सर या कवींनी देखील आपली रचना सादर करण्यासाठी तयार राहायचे. ताईंना वरती आणावं लागतंय. खरं तर किती म्हणजे इच्छा प्रबळ आहे. इरादे नेक हो तो सपने भी साकार होते. इरादे नेक हो तो सपने भी साकार होते. अगर सच्ची लगन हो तो रास्ते भी आसान होते. या ताईंसाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं स्वागत करूया आणि ताईंना विनंती आहे की त्यांनी आपली एक रचना सादर करावी. समोर खुर्ची बसू द्या. म्हणजे दिसतील पण.
आदरणीय व्यासपीठ आणि माझे सर्व कवी आणि कवयित्री बंधू भगिनींनो, मी डॉक्टर शैलजा करोडे, राहणार जळगाव खानदेश, सध्या नेहरू नवी मुंबई येथे असते. माझी एकूण 25 पुस्तकं प्रकाशित झाली असून या वर्षापासून म्हणजे 2024 पासून बहिणाबाई कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने FY साठी अभ्यासक्रमात लावलेली आहे. आणि यापूर्वी 2016 माझं खानदेशची लोकसंस्कृती आणि लोकधारा हे पुस्तक MA भाग 1 साठी विद्यापीठाने संदर्भ ग्रंथ म्हणून लावलेलं होतं. भावगीत सादर करते. आई प्रेमाची सावली त्रिपदी मध्ये लिहिलेले गाणे. सगुण साकार माझी ग माय माऊली, सगुण साकार माझी ग माय माऊली, जीवाला आधार श्वासात वसली, जीवाला आधार श्वासात वसली. संस्काराची शाळा मदतूने घडविले, संस्काराची शाळा मदतूने घडविले, जीवनाचे धडे छत्रछायेत मिळाले, जीवनाचे धडे छत्रछायेत मिळाले. लढवय्या बाणा कणा खरं बनविली, लढवय्या बाणा कणा खरं बनविली, जीवाला आधार श्वासात वसली, जीवाला आधार श्वासात वसली. तप्त काहिलीत तुझं वृक्ष घन दाट, तप्त काहिलीत तुझं वृक्ष घन दाट, काटेरी जीवनी केली सुगम वाट, काटेरी जीवनी केली सुगम वाट. तृष्ण चातकाची माते तूच तोषविली, तृष्ण चातकाची माते तूच तोषविली, जीवाला आधार श्वासात वसली, जीवाला आधार श्वासात वसली. दिले बळपंखी झेप घेतली आकाशी, दिले बळपंखी झेप घेतली आकाशी, तुझ्यामुळे आई गुजर करी शिटी जाते, तुझ्यामुळे आई गुजर करी शिटी जाते. ज्योत ज्ञानाची ग माझ्या मनी चेतविली, ज्योत ज्ञानाची ग माझ्या मनी चेतविली, जीवाला आधार श्वासात वसली, जीवाला आधार श्वासात वसली. गंगा गोदा तुझं तापी यमुना कृष्णाई, गंगा गोदा तुझं तापी यमुना कृष्णाई, चार धाम असे माते तुझ्यात ठाई, चार धाम असे माते तुझ्यात ठाई. त्रिदेव जन्मले प्रेमासाठीच माऊली, त्रिदेव जन्मले प्रेमासाठीच माऊली, जीवाला आधार श्वासात वसली, जीवाला आधार श्वासात वसली, जीवाला आधार श्वासात वसली. धन्यवाद. छान मॅडम, आपलं सन्मान होत आहे. सर तुमच्या असेल खास आपल्या वयापेक्षा किंवा आपल्या मनापेक्षा आपल्या शरीरापेक्षा कविता किती ऊर्जा देते हे त्यांच्याकडनं कळलं. त्यांचं वय आता 80च्या वर आहे आणि नवी मुंबईवरून आले. लक्षात घ्या तुम्ही, इथं की तुझ्या शहरामध्ये पुण्यातले लोक इथे येत नाही, म्हणजे की शाळेने अर्धवट नॉलेज, व्हेरी डेंजरस असे ते आदरणीय. यानंतर मी पुढच्या कवींना या ठिकाणी आमंत्रित करते. श्री सतीश शिवा कांबळे यांनी आपली रचना सादर करावी. नमस्कार. सर्व महापुरुषांच्या महान कार्याला स्मरण करून आणि सर्व क्रांतिकारकांच्या बलिदानावर स्मरण करून मी माझी काव्यरचना सादर करतो. काव्यरचनेचे शीर्षक आहे पुण्यवान वाडा भिडेवाडा. वाडे किती ते होते या पुण्य नगरीत, वाडे किती ते होते या पुण्य नगरीत, पण पुण्यवान वाडा होता त्यामध्ये एक, पण पुण्यवान वाडा होता त्यामध्ये एक. वाड्याने जाणले होते मोल शिक्षणाचे, वाड्याने जाणले होते मोल शिक्षणाचे, मुलींसाठी झाले हो माहेर ते विद्येचे, मुलींसाठी झाले हो माहेर ते विद्येचे.
स्त्रियांना होती बंदी त्या काळी शिक्षणाची, समाजात होती रीत त्यांच्या शोषणाची. स्त्रियांना होती बंदी त्या काळी शिक्षणाची, समाजात होती रीत त्यांच्या शोषणाची. ते दुःख ना बघवले एका महापुरुषाला, ते दुःख ना बघवले एका महापुरुषाला. दिले त्यांनी महत्व स्त्रियांच्या शिक्षणाला, दिले त्यांनी महत्व स्त्रियांच्या शिक्षणाला. आव्हान होते मोठे धर्मांधांचे समोर, ज्योतिबांच्या जिद्दीला पण होती मोठी धार. आव्हान होते मोठे धर्मांधांचे समोर, ज्योतिबांच्या जिद्दीला पण होती मोठी धार. महान कार्यासाठी केले पत्नीला हो शिक्षित, महान कार्यासाठी केले पत्नीला हो शिक्षित. धाडस माईंनी केले समाजाच्या विपरीत, धाडस माईंनी केले समाजाच्या विपरीत. शिनाचे गोळे झेलले धोंडे माती पडले, तरी दुष्ट प्रवृत्तींना त्यांनी मातीमध्ये गाडले. शेणाचे गोळे झेलले धोंडे माती पडले, तरी दुष्ट प्रवृत्तींना त्यांनी मातीमध्ये गाडले. मुलींसह शिक्षित केले दीन दलितांना, मुलींसह शिक्षित केले दीन दलितांना. प्रणाम ढाल बनलेल्या लहुजी वस्तादांना, प्रणाम ढाल बनलेल्या लहुजी वस्तादांना. केशवपनाला विरोध त्यांनी केला, दिला मायेचा आधार कुमारी मातेला. केशवपनाला विरोध त्यांनी केला, दिला मायेचा आधार कुमारी मातेला. विधवांसाठी झाले मायेची सावली, विधवांसाठी झाले मायेची सावली. असंख्य बालकांचे झाले माता माऊली, असंख्य बालकांचे झाले माता माऊली. स्मरणी सदा राहावे त्यांचे कार्य ते महान, हे कार्य जे ते घडले तो भिडवाड पुण्यवान. स्मरणी सदा राहावे त्यांचे कार्य ते महान, हे कार्य जे ते घडले तो भिडवाड पुण्यवान. ओ घात काळाच्या झाली दशा या वाड्याची, ओ घात काळाच्या झाली दशा या वाड्याची. भासू लागली गरज त्याला नवसंजीवनीची, भासू लागली गरज त्याला नवसंजीवनीची. आठवण ही आहे महान त्या कार्याची, मुहूर्त मेढ रोवली त्याच्या जीर्णोद्धाराची. आठवण ही आहे महान त्या कार्याची, मुहूर्त मेढ रोवली त्याच्या जीर्णोद्धाराची. वास्तू उभी राहील तिथे स्मृती तात्या माईंची, वास्तू उभी राहील तिथे स्मृती तात्या माईंची. सर्वांनी ठेवा जाणीव त्यांच्या त्या उपकाराची, सर्वांनी ठेवा जाणीव त्यांच्या त्या उपकाराची, सर्वांनी ठेवा जाणीव त्यांच्या त्या उपकारांची. धन्यवाद. खूप छान सर. जिच्या हाती पाळण्याची दोरी ती सगळ्या जगास उद्धारी, हे महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचं वाक्य आज तुम्ही आपल्या कवितेमधून सादर केलं. खूप खूप सुंदर. यानंतर मी पुढील कवींना आमंत्रित करते. सन्माननीय सुभाष चव्हाण सर, तसेच सन्माननीय श्री प्रदीप देसले सर यांनी पुढील कवितेसाठी तयार राहायचे. एक निसर्ग कविता. सुरेश कंक सर वर या ना, आदरणीय सुरेश कंक वर या. चेक. हॅलो चेक. हॅलो चेक. एक निसर्ग कविता आहे भटकंती. लार लल्ला लारा लल्ला लारा लल्ला लारा लल्ला लारा लल्ला लारा लल्ला. उंच उंच शिखरावरी जायचे, मेघात मेघ बनून फिरायचे. उंच उंच शिखरावरी जायचे, मेघात मेघ बनून फिरायचे.
असेल जरी निसरडी घट्ट पाय रोवणी घेऊडी दगडाला घोरपडीगत बिलगायचे उंच उंच शिखरावरी जायचे उंच उंच शिखरावरी जायचे मेघात मेघ बनून फिरायचे गर्द झाडी वाट आमची अडवती फांदी फांदी सळसळून बोलती मेघांना साधा आता बरसायचे उंच उंच शिखरावरी जायचे उंच उंच शिखरावरी जायचे मेघात मेघ बनून फिरायचे वृक्ष वेली वार सवे डोलती पाखरे ही फुलासवे खेळती रान फुलांसवे आता फुलायचे उंच उंच शिखरावरी जायचे उंच उंच शिखरावरी जायचे मेघात मेघ बनून फिरायचे उंच कडा खोल खोल ही दरी थरार काट येई अंगावरी दोरीने मावळ्या परी चढायचे उंच उंच शिखरावरी जायचे उंच उंच शिखरावरी जायचे मेघात मेघ बनून फिरायचे मस्त 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 थंड हवा डोंगरी रिमझिम श्रावणाच्या यासरी बेभान होऊन आता भिजायचे उंच उंच शिखरावरी जायचे उंच उंच शिखरावरी जायचे मेघात मेघ बनून फिरायचे बेकरार करके हमें यूं न जाइए आपको हमारी कसम लौट आइए बेकरार करके हमें यूं न जाइए आपको हमारी कसम लौट आइए या गाण्याच्या तालीवर हे गीत लिहिलेलं आहे आणि मी 125च्या वर किल्ले सर केलेले आहेत नारायणराव आहे तिथं सर त्यांना शिवाजी महाराजांच्या सगळ्या किल्ल्यांची माहिती आहे धन्यवाद खूपच सुंदर सर आदमी ना कद से बड़ा होता है ना पद से बड़ा है आदमी ना कद से बड़ा होता है ना पद से बड़ा होता है जो दूसरों के मुसीबतों में खड़ा होता है वो सबसे बड़ा होता है वो सबसे बड़ा होता है असेच आमचे सुभाष चव्हाण सर मित्र म्हटलं की तो धावून आलाच पाहिजे आणि असंच नेहमी कार्य तुमचं आम्हाला सहकार्य मिळत राहो असं परमेश्वर त्यांनी प्रार्थना करते पुढचे कवी आहेत प्रदीप देसले सर यांना विनंती करते की त्यांनी आपली एक रचना सादर करावी हॅलो नमस्कार मंचावरील प्रमुख पाहुणे आणि समोर बसलेले कवी कवयित्री तुम्हा सर्वांना नमस्कार करून मी माझ्या कवितेचे त्या ठिकाणी सुरुवात करतो कवितेचं नाव आहे कवी जगताचा धनी कवी मनाचा कवी जनाचा कवी तारुण्याचा धनी असा हा कवी जगताचा धनी कवी फुलांचा कवी सुरांचा कवी सुगंधित फुलांचा असा हा कवी जगताचा धनी कवी तालाचा कवी मृदुंगाचा कवी चंचलपणाचा धनी कवी असंख्य प्रश्नाचं उत्तर सोडवणाऱ्या शब्दांचा धनी कवी मनाचं मन मोहन करणारा धनी कवी मैफिलीतील रंग भरणारा धनी अशा माझ्या मनातील प्रत्येक कवीला वंदन करून माझ्या कवितेचं समर्पण करतो जय हिंद जय महाराष्ट्र सोनवणे सर आणि माझा प्रवास जवळजवळ म्हणजे मी त्यांचा विद्यार्थीच आहे पण त्यांचा एक फोन आला आणि मी लगेच त्यांना भेटून त्याच ठिकाणी कार्यक्रम आलो अजून त्यांच्याविषयी सांगायचं माहिती त्यांचा महाप्रवास संघर्षमय राहिलेला आहे त्यामुळे मी त्यांना जवळ ओळखतो जय हिंद जय महाराष्ट्र बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा